नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत खमंग डाळवडे। तर आपण हे डाळवडे मिक्स डाळींपासून बनवणार आहोत, त्यामुळे ते हेल्दी आणि पौष्टिकही होतात। तसंच या डाळवडे बनवताना आपण बघणार आहोत की त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे, तसंच डाळवडे आपण बनवायचे कसे आणि तळायचे कसे या सगळ्या टिप्स सहित आज आपण इथे वडे बनवणार आहोत। तर यासाठी लागणार आहे अर्धी वाटी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवली आहे। अर्धी वाटी उडदाची डाळ, यालाही मी स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवले आणि 1 वाटी मूग डाळ म्हणजे पिवळी मूग डाळ येते, ती मी स्वच्छ धुवून यालाही 2 ते 3 तास भिजत ठेवले। म्हणजे या तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून वेगळ्या वेगळ्या कमीत कमी 2-3 तास भिजत ठेवायच्यात। तसंच आपल्याला लागेल मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्याचे तुकडे, चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर साल काढलेले आल्याचे बारीक तुकडे किंवा तुम्ही आलं किसून घेऊ शकता किंवा आलं लसूण पेस्ट वापरू शकता, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा लाल तिखट। तसंच मी इथं कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी तसेच वडे क्रिस्पी व्हावेत म्हणून अर्धा कप तांदळाची पिठी घेतलेली आहे। आता या तिन्ही डाळीतलं मी पाणी काढून या व्यवस्थित डाळी निथळून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याला वेगळंच मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे। लक्षात ठेवा, वाटताना आपल्याला पाणी घालायचं नाही। तर अशा प्रकारे मी इथे हरभऱ्याची डाळ वाटून घेतली, याला मी एका बोलमध्ये काढून घेते। त्यानंतर मी उडदाची डाळही वाटलेली आहे, वाटलेली डाळ उडदाची जी आहे तिला पण मी काढते आणि मूग डाळ ही मी वाटून घेते आणि या तिन्ही वाटलेल्या डाळी मी एका बोलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर हे व्यवस्थित मिक्स झालंय। आता यामध्ये आपण मसाले म्हणजे बाकीच्या गोष्टी घालूयात। मिरची, कोथिंबीर, जिरं, लाल तिखट, आल्याचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ। इथे तुम्ही हवं असल्यास 1 पाव चमचाभर ओवाही घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करूया। हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये घालूया तांदूळ पिठी। यानी वड्याची म्हणजे या पिठाची कन्सिस्टन्सी छान येते, वडे छान बांधता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे वड्यांमध्ये अजिबात तेल राहत नाही। तर अशा प्रकारे हे सगळं पीठ व्यवस्थित मी मिक्स केलंय। आता वडे बनवायचे कसे, तर आपले दोन्ही हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि चमच्याने थोडंसं पीठ आपल्याला दुसऱ्या हातावर घेऊन दोन्ही हातांनी याला टिक्कीसारखा म्हणजे अगदी वड्यासारखा आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 6 सेकंदात वडा तयार झाला आणि माझ्या हाताला कुठेच पीठ चिकटलं नाही, त्यामुळे ते सोडायला तेलामध्ये अगदी सोपे जातात। तर आयत्या वेळी आपल्याला वडे बनवून तेलात सोडायचे। तर तेल मी मध्यम आचेवर ऑलरेडी गरम करायला ठेवलंय। आता अशा प्रकारे आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत। लक्षात ठेवा, तेल खूप कडकडीत तापलेलं नसावं, नाहीतर वडे वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात। ते मध्यम गरम असावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वडे तळताना आपल्याला पूर्णपणे मध्यम ते लो फ्लेमवर म्हणजेच लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर तळले तर ते वरून तळल्यासारखे दिसतात आणि आतून डाळ कच्ची राहते। दोन्ही बाजूंनी आपण वडे व्यवस्थित तळून घेऊया। तांदळाची पिठी घातल्यामुळं वड्याला क्रिस्पीनेस छान येतो आणि तेल अजिबात राहत नाही वड्यांमध्ये। तर हे वडे तळून झालेले आहेत। हलका ब्राऊन रंग आला की वडे काढायचे। तर मी अशा प्रकारे हे वडे तळून घेतलेत। मी उरलेलेही वडे तळून घेते। तर मी एक वडा तुम्हाला फोडून दाखवते। वरून तर छान तळलेलाच आहे आणि आतूनही अजिबात कच्चा वास येत नाहीये। डाळी व्यवस्थित आतमधल्याही शिजल्यात म्हणजे कच्च्या राहिलेल्या नाहीयेत। तर तुम्ही पण हे मिक्स डाळ वडे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।